नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ट्राय टॉक मध्ये. तर त्या ठिकाणी आज आपल्यासोबत परत जोडले गेलेले आहे विवेक भाऊ काळे. विवेक भाऊ आज आपल्याला त्यांचा परत एक थरारक असा अनुभव आपल्याला सोबत शेअर करणार आहे. तर त्या ठिकाणी आपण त्यांचा अनुभव ऐकूया. नमस्कार विवेक भाऊ. नमस्कार हो. काय अनुभव आला तुम्हाला आणि कुठला नवीन किस्सा आज तुमच्याकडे आहे ते सांगा. तर ब्रिटिश राज्य होतं. ब्रिटिश राज्य संपल्यावरती भारत स्वतंत्र झाल्यावर काही जमिनी पडीत होत्या. तर जे ज्यांना त्यातला अनुभव आहे, काही काही लोकांनी त्या जमिनीवरती कब्जा केला. 10-12 एकर, काहींनी दुसरीकडे केला, काहींनी. पण एक जमीन अशी होती, त्या जमिनीवर एका माणसाने कब्जा केला का आमचे पंजोबा आजोबा इथे शेती करत होते, ती आमची जमीन. ते त्याची काही झोलझापटी करून ती नावावर करून घेतली. पण मग ती जमीन म्हणता का ती जमीन छापीत होती. तो शेती करायला लागला, शेतीला पीक येत नव्हतं, जमीन काळी पडायची, पाणी किती करा काहीच येत नव्हतं. तो काही वर्ष केलं, तो वैतागला, त्याच्याकडे पैसे कमी पडले, त्याने अजून शेती होत नाही, काय करावं, त्याने ती जमीन दुसऱ्याला विकली. अच्छा. पैसे नव्हते तर मग काय पर्याय, काय जमीन विकली. त्याने जमीन विकलं, ती दुसऱ्याच्या नावावर गेली. दुसऱ्याने पण तिथं शेती करायचं ठरवलं. त्या काळात म्हणजे काही काలం 5-10 वर्षांनी ती विकली असेल. त्याच्यानंतर त्या माणसाला पण त्याच्यात यश आलं. त्यांनी पण पीक लावलं, पीक आलं नाही, काय आलं, तो पण वैतागून राहून दे, जमिनीला भाव येईल. 10 वर्ष ठेवली, 15 वर्ष अशीच पडीत ठेवली. त्याने ती 10-15 वर्षांनी तिसऱ्या व्यक्तीला विकली. थर्ड ओनर अजून. मग तो थर्ड ओनर होता. म्हणजे 90s पर्यंत ती जमीन 1990 ती विकली एकाला. तो चांगला बिल्डर होता, पैशावाला होता. अच्छा. त्याने काय केलं, म्हणजे 10-12 एकर जमीन असेल, त्यांनी असं ठरवलं इथं आपण राहायचा बंगला बांधू आणि पुढं शेती वगैरे काही XYZ असं करू. त्याने आलिशान बंगला बांधला, काम केलं, बंगला बांधला. पण तो बंगला ना जमीनच शापित होती, त्याच्यामुळे तो बंगला पण शापित निघाला. तिथं ना त्यांच्या घरात त्यांना भास व्हायचे. बंगल्याचं बांधकाम झालं, ते राहायला गेले फॅमिली, त्याच्या आईला, त्याच्या वडिलांना, त्या माणसाला, त्याच्या मुलांना असे भास व्हायचे नाही का, कोणतरी रात्रीत आपल्या जवळ झोपलंय किंवा आवाज देतय. आणि अशी घाण वास कसा येतो, असा जळालेला सडलेला असा त्यांना तो वास यायचा. आणि कालांतराने त्याची आई आजारी पडली. काही 15-20 दिवस, 1 महिन्याने त्याची आई आजारी पडली. थोड्या दिवस हॉस्पिटल वगैरे केलं, आई काही जगली नाही, ती वारली. त्याच्या परत 2 महिन्यांनी वडील वारले. म्हणजे हट्टेकाटे, त्यांना कसला त्रास नाही, आजारी पडून ते वाढले. तो म्हटलं इथं काहीतरी आपल्याला भास होत आहे. तर त्याने काय केलं, इकडून निघून जायचं म्हणून. आणि त्याने तो बंगला आता ठेवण्याऐवजी पैसे घ्यायचे, पैसे लागतात, आपण खर्च केला, तो 4थ्या व्यक्तीला विकला. 4थ्या व्यक्तीने तो बंगला घ्या. त्या 4थ्या व्यक्तीच्या परिवारासोबत पण तसाच गाडी. थोडे दिवस झाले का, त्यांना आवाज आहे, असे घाण एकदम सडलेला बॉडी कसा तसा वास आहे, हे वास आहे नाही का. मग त्यांनी पण ठरवलं, ते राहिले चांगले 3-4 महिने. पण मग त्यांच्या घरातलं पण करता पुरुष वारायचा, कोणी नाही, तर मग आपल्याला पर्याय काय, विकणंच. मग 2001-2ची गोष्ट, तो 5व्या पर्सनला विकला तो बंगला. तर तिला त्या बंगल्याला नावच पडलं होतं भूत बंगला. पण तर 5वा पर्सन होता साधू संत. साधू म्हणजे पैशावालेच होते. त्यांचे मुलगा आर्किटेक्ट होता. ते सगळे त्यांना विकला. ते आले, पण त्यांच्याकडे ते साधू होते, त्यांच्याकडे जी पॉवर होती, त्याच्यामुळे त्या तिथले काही जी निगेटिव्ह शक्ती होती त्यांना काही ते जास्त असर नाही झाला. मग त्यांनी 1 वर्ष काढले, 2 वर्ष काढले, घेतलं नाही. पण त्या साधूंना कळालं काहीतरी निगेटिव्ह. पण त्यांच्याकडे जी साधनं होती, काय होती, त्यांना त्या शक्तीने काही तिथली जी वाईट असेल त्यांना काही त्रास नाही दिला. व्हायचा, आवाज यायचे, पण त्यांना काही बाधलं नाही, कोणी काही गेलं नाही. त्यांनी 1 वर्ष काढले, 2. पण तिथं बॉडींची घाण वासायचं नाही का, सडेल बॉडीचे, याचे त्याचे. मग त्याला कळाला हा प्रकार काहीतरी वेगळाच आहे. मग आपले भारताचे प्रसिद्ध पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर गौरव तिवारी, ऐकलं, त्यांची डेट झाली आता 2016 मध्ये. तर त्यांना ते इन्व्हेस्टिगेशनसाठी केस दिली, काय इथं आमच्या इथं असं आहे, तुम्ही या आणि ती केस सॉल्व्ह करावं. काय नेमकं ते आम्हाला पण कळलं आणि सर्वांना कळेल का काय विषय. मग गौरव सर, त्यांची टीम इथं येते. तिथं आल्या त्यांच्या त्या मशीन डिटेक्टर म्हणजे जे एनर्जी असते ती डिटेक्ट, निगेटिव्ह डिटेक्टर काय त्यांचं ते असेल, ते गेल्या तिथे ते डिटेक्ट करतं काही ना काहीतरी निगेटिव्ह एनर्जी. 1 दिवस थांबतात, 2 दिवस थांबतात, त्यांना पण ते भास व्हायला लागतात का असे भास आहे. मग ते पूर्ण त्या 10 एकर मध्ये फिरतात. आता बंगला काय 10 एकर मध्ये बांधलेला नव्हता, तो काय तेवढा पुरता तेवढा
तिथं तिथं फिरायचे ना, तिथं डिटेक्ट व्हायचं काय इथे काहीतरी एनर्जी आहे. मग त्यांना विचारलं आपण इथं खोदकाम करू का, खाली काय आहे जमिनीत काय आपण ते बघू. मग त्यांनी परमिशन दिली का ठीक आहे तुम्ही खोदा, तुम्हाला जिथं पाहिजे तिथं खोद. हे पूर्ण शेतात खोदता, इकडं खोद 4 फूट 5 फूट काहीच भेटत नाही, इकडं खोद तिकडं खोद. तर हे पण हैराण होता का काय भेटत नाही असं काय नाही. आणि ते 15-20 दिवस होता आणि नेमकं पाण्याची अडचण पण होत होती तेव्हा त्यांना राहण्यासाठी बंगल्यावाल्यांसाठी. पाणी कमी येतंय तर ते काय ठरवतं, बोर खोदायचे ठरवतात. ते पॅसिफिक ठिकाणी जाता, मशीन आणता बोर खोदायसाठी. ती बोर खोदता खोदता 5-10 मिनिटांनी ती 20-30-35 फूट खाली जाती. तर त्या ठिकाणी खोदताना तिथं मोठं भगदाड पडतं, असा खड्डा पडतो त्या ठिकाणी. आणि इन्व्हेस्टिगेशन चालूच राहते खोदकामाच्या साईडला इकडे तिकडे. तिथे एवढं मोठं भगदाड पडतं तर सगळे चकित होता नाही का. मग ते बोरिंगचं काम थांबवता, मग JCB आणता खोलता. तर तिथं ते बघता तर चकित होता. तिथं निघतो भुयार मार्ग 30-40 फुटावर खाली. तो भुयार मार्गाचं ते सगळं खोदता वगैरे सगळं साफ करता, पायऱ्या राहता. म्हणजे अजून 30-40 फुटावर पायऱ्या लागून अजून एक फ्लोर आपण उतरतो ना तेवढ्या पायऱ्या होत्या. खाली गेलं ना भुयार होता, 2-3 असे रस्ते जाईल आणि तो एक ठिकाणी असा मोठ्या ठिकाणी खुलत होता असा भुयार. ते इन्व्हेस्टिगेट करत करत गेले. त्या भिंतींवरती जे ब्लॅक मॅजिक करता, काळी विद्या, ते जुनी भाषा असेल काय त्याचे चित्र, त्या भाषे सगळे त्यांना दिसतं. सगळ्या भिंतीवरती त्यांना दिसतं नाही का. जाता 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 मग ते जो वास यायचा ना, घाण वास, तिकडे गेलं का अशा डेड बॉड्या पडेल होत्या कुजलेल्या अवस्थेत. कंकाल म्हणतो ना आपण, कुजलेल्या अवस्थेत. काय काय कुजेल, काय काय खूप जुने नाही का. तिथं त्या ठिकाणी त्यांना जुने पुस्तकं भेटले नाही का काळी विद्याचे. तेव्हा ते उघडकीस होतं काही काळी विद्या करायचे आणि विद्या वाढवण्यासाठी नरबळी द्यावा लागतो. ते कंकाल त्याचेच लहान पोरांचे होते, माणसांचे होते नाही का विद्या वाढावं म्हणून. तर ते सगळे इन्व्हेस्टिगेट करता करता ते बुक भेटली. आता ती कुठल्या भाषेत होती त्याचं काय अजून पुढं नाही आणलेली, ती बुक पुढं आणली असं. तर मग इन्व्हेस्टिगेट केलं का इथं काळी विद्या व्हायची, तिथं बळी द्यायचे. मग त्यांनी म्हणता का ज्याला आपण पकडून आणलं त्याचा बळी घेतला तो आत्महत्येतच फिरत राहतो. अच्छा. तो त्याला त्रास झाला म्हणून तो इतरांना त्रास देतो. बरोबर. तर ते म्हणे इथं हे जे आहे ते काय आपण पोलिसांना तर ऑफकोर्स सांगणारच आहे. मग ते सगळं ज्यांना इतक्या डेड बॉड्या भेटतात तिथं, मग 50-100च्या डेड बॉड्या भेटतात. एवढ्या का तिथं एवढे नरबळी ब्लॅक विद्या शिकायच्या त्या टायमाचं नाही माणसाची. आणि ती खूप जुनी भुयार होती. त्याच्यामुळे ती बुजून तिथं येऊन त्यांनी बंगला बांधला. तिथं खोदला असेल 5-10 फूट खाली. तरी त्यांना काही नाही, एक होत त्यांना काय ते एवढं खाली भेटलं तर तिथं ती विद्या व्हायची. त्यांनी सांगितलं काही जागा पोलीस आले, ते कंकाल काय असेल त्यांनी त्यांचा तो बंदोबस्त केला असेल. मग ती जागा पूर्ण सील करून टाकली. त्या जागेला अजून पण नाव पडलं भूतबंग. अच्छा. म्हणजे जातीडून लोक, आता वस्ती वाढली, लोकांना जाता पण तिथं त्यांना आवाज येतात अजून पण येतात. पण तो ज्यांचा त्या माणसांना होता ना त्यांना कळायला, जुनं त्यांनी इन्व्हेस्ट केलं ना का, जुने लोक होते ते पण मारायचे इथं. त्याच्या आधीचे पण मेले का आपल्यामुळं नको दुसऱ्यांचा, कारण की ते साधू संत होते का दुसऱ्यांना नको विकायला. तो सील करून टाकतो. तो बंगला अजून पण सील आहे. तो म्हणजे बंगला एवढ्या वर्ष सील आहे तर तो पूर्ण अंधारात आहे, काळोखात. त्याच्या काचा फुटल्या, आता लोक माहिती दगड, लहान पोरं कालांतराने फुटून जातं, खराब होऊन जातं. असं तो तसाच पडेल तो बंगला. तिथून म्हणजे आता वस्ती वाढली मग रस्ता झाला, पण त्याच्या 4 बाजूने कंपाऊंड आहे पूर्ण, त्या 12 एकर पूर्ण कंपाऊंड आहे. तर तिथून आजूबाजूला आता लोक सांगता काही तर अजून आवाज येतो. अच्छा. कोण कोणाला दिसतं असे हरकत. मग किस्से चालूच आहे पण मग कोणाला काय होत नाही, कारण की ते आत्महत्या हिरातच ते बांधून गेलेले, त्यांचं नरबळी दिला आहे, कोणी मध्ये प्रवेश करत नाही म्हणून ते तिथं कोणाला अजून त्याच्यानंतर ना काही घडलेल्या गोष्टी नाही. असं आहे. ते गौरव तिवारी सर आहे, त्यांनी भूत बंगला म्हणतात ना त्याचं रहस्य त्यांनी उघड केलं. ती जी भुयार आहे ती अजून तिथं आहे का? हो, भुयार आहे. ती बंद पॅक करून टाकली, माती वगैरे टाकून ती सील करून टाकली. कुठं निघायची काय तिथं त्याचं पत्ता नाही. इथं जे भगदाड पडलं होतं बरोबर, तिथून ती
त्या शेतामध्येच म्हणजे आता 12 एकर एवढं मोठे पण खाली उतरल्यावरती 2-3 रस्ते होते बरोबर. ते पुढे गेले का मोठा पेस राहायचा. हम्म. मग असे कंकाल पडेल इकडं हम्म. तिकडं पडेल, त्याच्यामुळे मध्ये सगळं कंकाल वगैरे काढून अच्छा. काय त्यांचं हे पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन पूर्ण केली त्यांची पूर्ण केली. पण त्याचा काही पत्ता लागला पत्ता नाही लागला. मग ते फॉरेन्सिक मध्ये काय खूप जुन्या 50-60 वर्षापूर्वीच्या बरोबर बरोबर या बॉड्या आहे, त्यांच्यावर असं असं झालंय, त्यांना मारलंय. बरोबर. ते पुस्तकं भेटले काळी विद्याचे, त्याच्यावरती रहस्य उघड झालं. बापरे. तर मित्रांनो बघितलं आत्ता पण माझ्या अंगाला काटे येतोय. एकदम सत्य घटनेवर आधारित असा हा किस्सा होता आणि ते जे सर होते त्यांनी हा किस्सा अनुभवला स्वतः होता आणि ते स्वतः इन्व्हेस्टिगेट करत होते. काय नाव सांगितलं? गौरव तिवारी सर. आणि हे स्वतः तिथं प्रत्येक डेस्टिनेशनवर जाऊन प्रत्येक जागेवरून स्वतः ते इन्व्हेस्टिगेट करायचे. तर इंडियन पॅरानॉर्मल सोसायटी त्यांची स्वतःची होती. अच्छा. म्हणजे हे सगळ्या गोष्टी ते करत होते आणि हा जो किस्सा त्यांचाच आहे. तर विवेक भाऊने आज त्यांच्या तोंडून आपल्याला सांगितला. आणि असेच नवनवीन आणि थरारक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.